हे सगळं तुम्ही सांगताय की आम्ही चिंचेची झाडं लावली, त्यातून पैसा आला, तो शाळेसाठी वापरला. पण अशा पद्धतीने हे काम करावं हे कुठून कळलं तुम्हाला? कारण हे काय तुमचं क्षेत्र नव्हतं. तुमचं क्षेत्र होतं क्रिकेट खेळणं किंवा एमकॉम. अशा वेळेला हे गावाचा विकास अशा पद्धतीने केला पाहिजे, हे कसं कळलं? नाही, एक बालपणी पहा, एक आदर्शवाद कसा असतो. पूर्वी कुठलाही गाव आणि समाज सरकार येईल आणि आमच्यासाठी काय करेल असं अजिबात नव्हतं. की गाव आणि समाज एकत्र यायचा, वादविवाद नाही, भांडण नाही, हे एक पार्श्वभूमी डोळ्यासमोर होती. आणि आम्ही सांगायचो मग नाही कोणी येतं आपण आपली सुरुवात करू. आणि म्हणून पहिलं काम आम्ही खड्डे खोदणं, झाडे लावणं आणि त्या पैशातून दुसरं काम, आणि तोच पॅटर्न आम्हाला आज 20 वर्ष सातत्य ठेवून गेला. आणि त्याच कामातून पुढे जाऊन मग हिवरे बाजार असेल किंवा इतर अनेक गाव येऊन गेली. पण मला नेहमी तोच प्रश्न आजही वाटतो की राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या गावांची चर्चा आपण किती काळ करणार? या दोन गावांच्या पुढे आपण का जाऊ शकत नाही? आणि त्या दोन गावांच्या पुढे जोपर्यंत जात नाही, कारण आज महाराष्ट्राचा विचार केला तर वाड्या वस्त्या आणि गावं धरली आपण, 85,000 वाड्या वस्त्या आणि गाव आहेत, 44,000 गाव आहेत, 28,000 पंचायती आहेत आणि जवळजवळ 1,765 पंचायती आपल्या या 2 ते 3,000 लोक 5,000 लोकसंख्येच्या पुढच्या आहेत. मग एकूण दोन गावामध्ये किती काळ चर्चा करणार आहोत? म्हणजे याची संख्येचा जो गुणाकार आहे त्याचा वेग मोठा असणं खूप गरजेचं आहे. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सतत आदर्श गाव असं म्हणताय, हिवरे बाजार किंवा राळेगणचं नाव घेताय. गाव आदर्श होण्यासाठी गावामध्ये काय काय गोष्टी पाहिजेत? कारण तुम्ही हिवरे बाजारमध्ये पंचसूत्री अवलंबली, ती तिथे यशस्वी झाली म्हणून ते आदर्श झालं. तर आदर्शपणाची व्याख्या काय आहे तुमची? हा, आदर्श म्हणजे निवळ गावाला रंग दिला, कॉन्क्रीटचे रस्ते केले म्हणजे आदर्शाला असं अजिबात नाही. आज आपण भारताचं ग्रामविकासाचं बजेट पाहिलं, 1,00,000 करोड रुपयाचं बजेट आहे. दरवर्षीचं एवढं मोठं बजेट आहे. आणि एवढं मोठं बजेट असूनही बदलणाऱ्या गावांची संख्या पाहिली तर ती हाताच्या बोटावर मोजण्यावरती आहे. म्हणून एवढा मोठा खर्च करूनही गावं का बदलत नाही? याला कारण कुणीतरी तिथं थांबणारा असावं लागतो. मला हेच विचारायचंय तुम्हाला की हिवरे बाजारमध्ये असं काय झालं की माणसं बदलायला लागली? हा, एकच घडलं की आम्ही पहिल्यांदा त्यांचे प्रश्न त्यांना समजून सांगितले. पहिली सुरुवात त्यावेळेस झाली. सोशल ऑडिट, की नेमकी पैसा गावाला किती येतो, तो कसा खर्च होतो. एकदा लोकांना समजलं की ते आपल्या बरोबर येतात, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे की प्लॅन करताना जे एससी एसटी दारिद्र्याची खालील कुटुंब आहे, भूमिहीन कुटुंब आहेत, ही जी गरीब कुटुंब गावात राहतात, यांचं नियोजन प्रक्रियेमध्ये जे स्थान आहे ते फार महत्वाचं आहे. कारण आम्ही प्लॅनिंग करताना ज्यांच्याकडे शेती आहे त्यांचं प्लॅनिंग वेगळं झालं, ज्यांच्याकडे शेत नाही त्यांचं वेगळं झालं. मग ज्यांच्याकडे भूमिहीन आहे, अल्पभूधारक आहेत किंवा बीपीएलचे आहेत, एससी एसटीचे कुटुंब आहेत, यांची बँकेचे कर्ज वाटपाची आम्ही ग्रामसभेने घेतलेली आहे. आणि मग त्यांना गाई लागू, शेळी लागू, म्हैस लागू, की आम्ही त्यांना बँकेची जबाबदारी आम्ही घेतो, त्यांना घेऊन देतो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, त्यांच्या आरोग्याचा विषय आहे, तिथं मदत केली. शेत आहे परंतु विहीर नाही, त्यांना विहिरी मिळवून दिल्या. विहीर आहे पण इलेक्ट्रिकचं कनेक्शन नाही, ते त्यांना मिळवून दिलं. आणि त्यांचे ज्यावेळी हे प्रश्न सुटले त्यावेळी आमच्याही पुढे ते सहभागात मिळाले. म्हणून हिवरे बाजारमध्ये जे आमचं प्लॅनिंग व्यवस्थित झालं, तुम्ही प्रत्येकाची गरज समजावून घेतली आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं आणि विनाकारण पैसे आलेत मग वापरायचे. आदर्श योजनेत आम्ही काही वेळ 1-2 लाख रुपये मार्च एंडला परत दिले, पण आम्ही काम केलं. आमचं प्लॅनिंग परफेक्ट होतं. 90 ते 95 काय करायचं? मग पहिलं होतं शिक्षण आणि पिण्याचं पाणी, 95 ते 2000 शेतीचं पाणी, 2000 ते 2005 मग पशुसंवर्धन असेल किंवा ऍडव्हान्स मग बाकी शेतीसाठी कृषी विस्ताराचं कार्य असते. आणि 2005 ते 2010 या काळात आम्हाला दारिद्र्य निर्मूलन गावाचं करायचं होतं. आणि आज 2010 अखेरपर्यंत आम्ही अवघ्या 3 कुटुंब आमच्याकडे दारिद्र्याचे खाले. पूर्वी ऑन पेपर सरकारच्या सर्वेनुसार 100% कुटुंब बीपीएल खाली होती आणि त्याच 100% गाव बीपीएल खाली होतं. आज त्याच गावामध्ये अवघे 3 कुटुंब आहेत. आणि ते सरकारी मापदंडानुसार, गावाच्या आमच्या मापदंडानुसार आमच्याकडे आज 18 कुटुंब दारिद्र्याचे खाली आहे. तो हे आहे की ज्या घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपतोय, खर्च करू शकतो, कुटुंबामध्ये 2 वेळचं अन्न मिळतंय शाश्वत, आणि कुटुंबात कुणी आजारी पडलं तर दवाखान्याचा खर्च करू शकतं, ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वरती गेलं अशी आमची व्याख्या आहे. त्यानुसार आमच्याकडे 18 कुटुंब आजही आहेत.